जाय पोर का बांधते गोड्या रस्ता जेव्हा चांगला आहे तेव्हा पोर बांधायला लागल पुन्हा कोण वाढायचं ना मामा देव मामा सागरला घेऊन चालल्यात आता मुर आणि आम्हाला रस्ता बी सांगते ना मग ह्या वाटाने वाडा त्या वाटाने वय बाबा ही कोणची गाडी चालली मग आगन गाडी बी चालली आता आज पोरांनी लय रातच्या धरणं गाड्या बघितल्या छागो गोडा पण मला चालाय ऐका ना माझ्या मोर चालतोय डोक्यावर दूध आहे हे दूध बेराडाव गेल्या गेल्या कोण पित किंवा संध्याकाळी आपल्या गेल्या गेल्या चिया पाण्याला होतं मामाला करायला हाय तर काय आवाज येते अकरा अर्चना हे दररोज म्हणजे गोड्या वज घालायचं तलाव नेऊन पाडायचं पाणी लावणी सरपान हे रोजच पुढं चाललोय अजून आणि जिथं जर पाऊस पडलेला असेल तिथं जिथं चारा असेल तिथं 2-2, 3-3 दिवस थांबला असतो पण पाऊसच नाही पडला एवढा काय ठिकाणी पडलाय तर काय ठिकाणी नाही पडला म्हणजे जिथं जित्राबा चारायची त्या जागेवर नाही पडला पाऊस शहर ठिकाणी पुण्या का ह्या जागा चांगला पडलाय पण तिकडं मेंढराला चरायला जागा नाही आवा म्हणलं वडू कोणाक बर ती वावर बघून येऊ आपण चला कोणतरी वावर बघून येऊ चला येता का चला तिथं माणसं आहेत आपण इचरू बाया त्या माणसाला इचरू चला बर असलं एखादं वावरत चला का ना वावरवालीच आहे तर बाय हा आ काय माहिती आता हे पट्या मोठे पाहिजे होत्या खालती वरती तरी पाहिजे होत्या हा यात ना हे झाड येत बाबा नाही जमायचं बसू ना तसं झाड राखायचे आपण राखू शकतो काय वावरात बघू तर कसं काय ते पाण्याच्या सुविधा घर आहेत ना जवळ पाण्याच वैतो घेतोय ना मामा असतं तर बरं झालं असतं हा ना हो भारी वावर आहे ह्या इथं इतरा जायचं का आपण इथं इथं खाली हा मग इतरायचं कोणाला ह्या घरवाल्याला रोजच कुडवर राहणार बसायचा लांब लांब वावर असतात मग पाणी नसतं तिथं बस म्हणलं बिचारा आता बरं होय हा ना कोणाकोण जायचं चला कोणी कोण चला बाई गेले ना ती वावरच तेवढं राहिले माझा हो दादा ह्या इथं ते मोठा एक शेत आहे लोटारलेला इरीच्या वरचा ते कोणाचा आहे हो होता का नंबर आहे का तुमच्याकडे आमची मेन रे तर म्हणलं हाय मोकळा तर मग बसली असती म्हणलं हाय मोकळा तर म्हणून म्हणलं नंबर मोबाईलचा नंबर बघा बरं इथून आम्ही बी लय लांब ना आलोय हवं आपल्या वावरात बसलेलं बरं नाही हा हा इरीच्या वरच
एकदा गिरणीत दळा आलतो बाय आम्ही. हा काय बघा नाव शंकर गाडी. शंकर गाडी. महादेवाचं मंदिर कुठे होता इथं? लांब आहे का? पक्क दमलो आता. हा ना. येतो ना. हो ताई इथं ते ह्यांचं घर कुठे हो? शंकर गाडी. शंकर गाडी. हा हा मी मेंढरवाला नाही त्यांच्याकडे जायचंय विचारायला. हा हा बर बर कुठवर जायचं तरी वाजवून आता काय आपण तरी हा ना नाही बाबा चालते ना आम्हाला. अगं गाव पास केलं आपण बा गेटातून कुठल्या आत जायचं इकडं नाही ना गेट राहिलं. हा अहो शंकर गाडे यांचं घर कुठे? हा हा बाय होय पुढे आहे का? बर 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 हो ताई शंकर गाडे का काय यांचं घर हे का? शंकराचं दर्शन भेटन आपल्याला. डायरेक्ट दारात शंकराचं मंदिर आहे. शंकर गाडे यांचं घर कुठे होत आहे? हा कुठं आहेत का? कुठे गेल्यात? हा का फोन बिन असला तर लावता का जरा? तुमचं शेत आहे ना त्या घर आहे तिथं त्या शेतात मेंढर बसवायच्यात का? फोन लाव दीदी. हा लाव लाव मंदिर आहे दर्शन तरी घेतो बर बाई. अरे बाबा बायो शंकराचं मंदिर चांगलं दर्शन भेटन आपल्याला आता. हो का पाणी आलंय का बाय नावाला? कधी येतं पाणी? अयो आम्हाला कुठं भेटन प्यायला पाणी? भेटन ना नाही बा आत्ता पाहिजे प्यायला सकाळच्याला भेटन कुठं पण लागत नाही कर बाळा संध्याकाळ झाली. फोन लागा ना म्हणल्यावर काय दिवस गेला ना पार 6:30 वाजल्या. होय बघतात ना. नको बिराड गोड्या वे बिराड बुवाच्या गोड्या वे तुम्ही या वाड्यावच्या प्यायला तिथं आहे वाटव. हा तिथंच आहे तिथंच. नाही नाही आता नको नको संध्याकाळ झाली. चला हे बाय बाय फोन लावा चला मग. हा हा ते बोलले बसवा म्हणून आता फोन लावा की. हा अरे लावा तर खरं. बरं आहे व नांगरलेला वावर नाही बाई. हा ते एका आजीने सांगितलं बसा म्हणून बसलोय मग. चला दहीनच झाली जरा ना. झाले ना दहीन बिचारा म्हणलं गावान शेतकरी नाही गावलं ते नाही गावला. एका आईने म्हणली बसा आता बळच वावरात म्हणलं माळा बसण्यापेक्षा थोडस वावरात बसल्या फरक आहे ना जरा. काय काय ठिकाणी पळत नाही यायचं. हो तिचे आम्ही बिराड उचलतोय गोड्या घालतोय
आणि ते दादा म्हणतात "हे बसा की आमच्या वावरात, बसा की आमच्या वावरात." इथं आता बळाचीच राय जाऊन कोण म्हणतंय नको तर कोण म्हणतंय बसा तर. हा ना. पण असं बी होतं झाड झुडप लावलेले असतात. कोणाच्या वावरात का आता पावसा पाण्याचे पेरण्या कोणाच्या, कोणाचे वावर लोटारले ते त्याच्यामुळे बसून देणार. आणि उशीर झाला म्हणजे आम्ही 1 तास येडं मारत बसलो वावरात गावात जाऊन नाव इचरीत इचरीत. आता दिवस मावाळला पार. निघालोय आता बिराड पाडून पाण्याला. वापरायला आहे तिथं हिर, पण प्यायचंच पाणी कुठं गावतंय काय माहित आता. हिरीचं पाणी चांगलं असतं पण उपसा नसल्यामुळे आम्ही पित नाही. आता उपसा असल्यावर आम्ही पाणी ते पण म्हणजे पितोच. आता उपसा नाही त्याच्यामुळे मग गावात आता कुठे बी गावतंय का नाही. गावातही विचारलं त्या म्हणल्या सकाळचं नाही येतात. कोणाकोण जायचं तिथं विचारलं चाला की वाय शॉर्टकटनी मधनं. लागतं ते बघा. मग शिरलंय माझ्या जोडव्याच्या पोटात. बाय आले का आत्या? आत्या आले? एक हांडा आणायचं आत्याने काय 2 आणलं. थोडस लवकर बिराड पडल्यावर गोड वाटतो. पडला असतं लवकर पण आपण वावर बघित बसलो. हा ना. आले आले पाडल्या त्या दांड्या धरून तर बरं झालं. पाणी आहे पियाला. मला कोणी सांगितलं कुठे नाही विचारतोय आम्ही कुठे. नाही सांगता येत आता. पाणी पाणी कारण दुपारचं येतं. आम्हाला पियापुरतं 2 हांडे भेटतात का कुठं 2-2? बोरिंग असली तरी जमन. हा किंवा तुम्ही म्हणजे टाकी बिकी नळाची भरलेली असल्यावर मग काय आहे का असलं काय करायचं. राहतो ना. ते काय नाही म्हणले का शेतावाले? हा व ती काय झालंय म्हणले लोटर मारला उलट कसलं मस्त मेंढर आमची 1000 मेंढर आहे. हा 3 बिराड आहेत आमचे. हा काय वावर भरला असतं त्यांचं तेव्हा काय बकरी आल्यात ना. नाही म्हणल्यामुळे मग ते दांडे आहेत ना वरती ते पाणी. काय पाण्यालाच तेच विचारतात. आहे का पाणी आहे का? पाणी भेटेल का तुमच्या? आम्हाला प्यायचंच पाणी वापराय आहे गिरीत आम्हाला. विहिरीला पाणी चला आहेत का? पियापुरतं नाही भेटायचं का थोडंफार? होय पियापुरतं नाही का 2-2 हांडा भेटायचं? हा अहो पण नसू द्या पण प्यायला कुठं बोरिंग बिरिंग नाही कोणा का. मग कुठं भेटल आम्हाला प्यायला पाणी? नाही पण टाकी बिकीच नाही का कुठं? काय प्यायला पाहिजे ताई आम्हाला. कुठं भेटत ते कुठं? इथं कुठंच नाही ना गावात असं पाणी फिरून गावात. आता पाणी नाही. अख्खं गाव बाहेरून पाणी आलं. असं ना वापरायचं फक्त आंघोळीचं पाणी. जाय ना बाबा. फोन लावा फोन लावूनच राहील. थोडा यायला थोडा उशीरच झाला. आज मागल्या मजलीनं पुढं आलो इकडं. तर इकडं चालले आता पाणी आणायचं. बाणाय काय चाललंय? कुठे भेटला? पाण्याला गेलो गावात उशीर झाला. प्यायचं नाही गावचं स्वयंपाकाचं गावलं. इथं जवळ हिर त्या हिरीचं आणले वाढायला उशीरच झाला ना. हा ना अर्चना आम्ही खाली पार नदी गेलो होतो. अर्चना गेली आणाय
दाजीला नदीकडून मग परत तुम्ही फोन केला म्हणलं ह्या साईडला या तर मग इकडं आलो. तिकडं बसायचं होतं तर ते आता तिकडं जो खोकला चराय होत तिकडं. होतच बारीक बारीक. बाळा हाना मोर हाना मीडिया लयच उशीर केला तुम्ही. मग काय सगळं जमा केलं ना तुम्ही. ये ना आता सरपण आणलं पाणी आणलं. नाही बाटलीतलं पाणी पिते ना. आता इथून पुढं स्वयंपाक करायचा. प्यायचं पाणी जाऊ वांदा झालं किसन गेला आणायला. त्यांना लावलं मग ती आलं मोरत म्हणलं या तेवढं बरं झालं मग सगळं. चाललंय बाणाचं आता चुलीला जागा करून घ्यायचा खाली. थोडं खांदून घ्यायला लागतं ना बाणा. अहो मग ते काय होतं हार पडला ना की राहत नाही चुलीत मग ते जाळ पण नाही लागत बरोबर. थोडासा खाली हार खाड्यात पडला की मग अर्चना पाणी आज लय लांब लागलं आणायला. मग काय प्यायला तर अजून भेटलं नाही म्हणायचं. प्यायला तर नाही भेटलं. आता किसन कधी होते काय माहिती. तिथं आम्ही आणाय गेलोच नाही पोरांना. हा पाणी आणाय गेलो का हा त्यांच्याकडून काही एक बाटली भरून आणली होती म्हणलं पिया पुरतं तरी त्या म्हणलं पोरांना घेत आहे अर्चना. तर आज इकडं वडगाव मावळ ह्या परिसरात कोकणामध्ये उकडायचा इकडं वारं लागतंय ते मग काडी ती बाणाचं चालले आता काहीतरी अंगाव घेतो मग चूल पेटवायचे तुझे काड्या लय जळते. मग काय आता एवढ्या काड्या असते त्या काड्याचं नाव चूक करण्यापेक्षा आपलं जपून आधी हे करायचं. कोकणातून गावाकडे जाताना एक टाइमला पाणी भेटत नाही. कधी पाऊस असतो तर ह्या वर्षी जरा पावसाने चांगली सवड दिली आहे. सवड दिली का उलट हात चालवल्या. सवड म्हणतात वय तेव्हा हात चालवल्या. सर आहे बारीक बारीक गावते. हा थोडासा पाऊस पडून गेलाय. हो ना इथे इथे लयच वारं सुटले कशी चूल पेटायची. हा सांगाव घ्यायला लागतं चूल पेटवायची. अहो काय होईल माहितीये का मग गाड्या वडीत बसण्यापेक्षा हाय टायर बी पण नाही भेटत मामा तसं नाही. त्याला काय करायला लागतंय शिरवण करायला लागतंय. अशी आयडिया करायची ना आता काड्याची पिठी ओढायची नाही तर काड्याची पिठी लगेच दिसते. सागर म्हणतो लागली का नाही. सागर कोड्या बसला होता कसा हा मग बरं ना खाली वाया अंगाव घेतलं म्हणून चूल पेटली ना इजली असते. घरटा घ्या माझा गारटा गेला ना आता लय गारटा भरला होता बाबा मला. कसलं गार गार आज ह्या ठिकाणी चूल पेटली तर आता उद्या दुसऱ्या ठिकाणी दोन टाइम जेवण होईल. हा 2 टाइम ना मग काय सकाळ तिसऱ्या टाइमाचं दुसऱ्या ठिकाणी. पिटली नाही अजून. पहिल्यांदा चहाची तयारी चालली वाहनाची. आता चूल पेटली की पहिला चहा पाणी. हा ना मग बाकीच्या कामाला सुरुवात. हा आता किसन पण कधी पाणी घेऊन येतो. बिराड कशी कशी आणली. बिराडवर हा एवढा त्या माळा माळाने आल्या त्या कडनी वाट गावली आम्हाला. हा ना Direct आपण पहिले बसलो ते आता हा तिथं निघला त्या घराच्या घरापाशी. कडे झालं ना. हा आणि मग मोर आल्यावर ह्या इथं आलो का मध्ये हम्म. ह्या फाट्याच्या माग हा असं मधनच खालती आलो सरळ. इकडं नाही गेलो मधनच रस्ता तिकडे बसाय जायचं होतं बरं तिकडे काय चरायचं नाही त्यामुळे मग इकडेच बसून आहे म्हणलं. सगळा नियम तिकडे ठरला होता ना आपला तिकडं निघलं होतं. नदीच्याकडे. मोर आल्या पावल वाट माहिती होती ना आम्हाला. हम्म. मग म्हणलं इथनं मोर गेलं तर मग असं येड्या परत इथं यायला लागलं असतं ना वाटणी. पण हे असे मधनं रस्ता होता म्हणून तुम्हाला तिथनच फोन केला आम्ही. तुम्ही मला म्हणल्या सबस्क्रायबर भेटलं होतं आपलं. पुढं भेटलं होतं तिथं. आम्हाला ते बोलायला नाही भेटलं मेंढर गेली मोर निघून. आम्ही गावात गेलो ना मामार बघायला हा तर तिथे भेटली बरीच. तर मस्त बाकी चुलीवर आता चहा कडतोय. एक ताईवर बांगल्यावर म्हणत होते आम्ही बघतो तुम्हाला. हम्म.
आम्ही ज्या ज्या गावातनं जातोय त्या गावामध्ये आपले सबस्क्रायबर आहेत नाही का? आहेत ना. हा मग काय. तर आम्ही त्यांच्या गावामध्ये वास्तव्य करून जातो, मुक्काम करून, आणि नंतर त्यांना माहित होतं. कारण आमचा हेडिओ कधी लाईट असते नसते, मग 1-2 दिवस थोडा उशीर पण होतो. त्यामुळे मग आम्ही ते गाव सोडून पुढे जातो. असं पण होतं कधी मधी. कोणी केलं तर फोन? रात्री तुम्ही कवाशी उठला होता मग? शेवटच्या पाऱ्याला? पाठ उठायला लागते. हा ना. पाठ उठलं की दुसरं काम चालून पारा पण हा. दोन्ही काम. हा मग काय. कोण आवशी बसत, कोण मदानीला. मला मदानीला बसायला लागते मामाला मला. आता ना पाठ उठलं ना आता संध्याकाळी असं वाटत कवा झोप. हा ना. कटरा येतो ना दिवसभर. बसल्या जागी असल्यावर नाही काय वाटत, पण हे वाडा उचलून आणायचा, हे करायचा. कुठं भेटलं पाणी? हा कुठं भेटलं? भेटलं तिकडे नळाला लय लांब. किसन आता पाणी घेऊन बिराडा पोहोचलाय. बरोबर आहे, चेच्या टायमाला. डोक्यावर हाका भिजलो काय ती बरणी डोक्यावर घेतल्या त्यामुळे हातावर घेतली. एका गाडीवाल्याने आणलं लागलं. तुम्ही जेवल तोवर आलो. आताच आम्ही बी इथनं पाणी भरलं. कुठं भेटलं पाणी? पाणी कुठे भेटलं? तिकडे त्या फाट्यावर गेलो बरं. तिकडे बराच लांब आहे ना फाट्या. तरी पण का बिचाऱ्यांनी गाडीवाले हात केला गेले की उभी राहिली. मग काय त्यांना पण जरा पाणी दे मग. हा हाताचा वाटोळ जरा मग काय जेवायचं पाणी. पाणी पाहिजे का? पाणी पाहिजे. पाणी प्यायला पाहिजे. दे गाडच्या नंतर म्हणलं गाडी बिडी गावली का? येताना येताना गाडी गावली, जाताना इथंच गावली. येताना ट्रक गावला. येताना ट्रक गावला. ट्रक मध्ये उतारलो आणि वायच्या इथनं त्यांच्या त्या आपाच्या बिराडात का झालं. दादा चालले जरा एक व्हिडिओ लावून दिलाय, ते चाललंय बघायचं दादांचं. दादाला कर म्हणून काहीतरी आपलं द्यायचं लावून नाही. पोरांचा चाललाय रिंगाणा. आणि पोरांचं चाललंय जरा खेळायचं. भारीच बनवलं बाण आहे. पेड्याला भेका पाडतोय.